तर मित्रांनो, तुम्हाला मोबाईलमध्ये Googleवरती महा वोटर लिस्ट असं सर्च करायचं आहे. महा वोटर लिस्ट सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्यासमोर पहिली लिंक ओपन झालेली आहे. महा सेस वोटर लिस्ट या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्यासमोर स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र या वेबसाईटचा इंटरफेस ओपन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डाउनलोड मताधिकार वोटर ॲप, सर्च नेम इन वोटर लिस्ट, डाउनलोड वोटर लिस्ट. तर या ठिकाणी 3 नंबरला पाहू शकता मित्रांनो, आपल्यासमोर ऑप्शन आहे डाउनलोड वोटर लिस्ट. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट लिस्ट टू डाउनलोड, तर या ठिकाणी आपल्याला फायनल लिस्ट पाहायची आहे. तर फायनल लिस्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी सिलेक्ट लोकल बॉडीमध्ये आपल्याला महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, तर या ठिकाणी मी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट लोकल बॉडी नेम, तर या ठिकाणी आपल्याला जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या महानगरपालिकेची लिस्ट पाहिजे आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी अहिल्यानगर कॉर्पोरेशन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्च या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा एरर येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला खाली ॲडव्हान्स वरती जायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बॅक टू सेफ्टी. त्यानंतर आपल्याला खाली ॲडव्हान्स ऑप्शन दिसत आहे. तर या ॲडव्हान्स ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲडव्हान्स या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रोसेस टू, आणि या ठिकाणी आपल्यासमोर एक लिंक दिसत आहे. या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रत्येक वॉर्ड वाईज लिस्ट आपल्या समोर आलेली आहे. तर या ठिकाणी मला वॉर्ड क्रमांक 1 ची लिस्ट डाउनलोड करायची आहे. तर फायनल लिस्ट वॉर्ड नंबर 1 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे फाईल नेमवरती ज्या वॉर्डची लिस्ट पाहिजे आहे त्या वॉर्डचा नंबर आणि त्या फाईल नेमवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी वॉर्ड नंबर 1 म्हणजे वॉर्ड नंबर 1 ची लिस्ट डाउनलोड करणार आहे. तर या ठिकाणी मी फाईल नेमवरती क्लिक केलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डाउनलोडिंग फाईल. तर आपली मतदान यादी डाउनलोड होत आहे. तर आपल्याला काही वेळ थांबायचं आहे कारण फाईल मोठी असते ही. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपली मतदान यादी डाउनलोड झालेली आहे. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवितो. तर मित्रांनो, आपण पाहत आहात की या ठिकाणी आपल्या समोर मतदान यादी ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मतदान यादी डाउनलोड करून घेऊ शकतात. आणि यामध्ये मित्रांनो बऱ्याच महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा नगरपंचायतच्या लिस्ट अपडेट नाहीत. त्यामुळे काही जिल्ह्याच्या लिस्ट डाउनलोड होत नाहीत. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. तुमच्या जिल्ह्याची होते किंवा नाही होते ते तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.